हाय गाईज, आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. व्हेज पुलाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य तसंच की बटाटा, फ्लावर, मिरची, कांदा, कोथिंबीर व छोट्या साईजचे सोयाबीन, तसंच आलं व लसूण घ्यायचा. चला तर मग आपण सगळे एकदा चॉप करून घेऊया. बटाटा घेऊया. बटाटा हे हव्या अशा आकारात चिरू शकतो आपण. उभा, आडवा, छोट्या साईजचा किंवा मोठ्या साईजचा, जसा हवा असेल तसा. मात्र कांदा हा मोठ्या साईजचा कापायचा, जसं की आडवा कापू शकतो आपण किंवा उभा स्लाइस सारखा कापायचा छानसा हा. मिरची आपण चॉप करून टाकणार आहोत. पेस्टही घालू शकतो आपण त्याच्यामध्ये, पण चॉप केलेली जास्त तिखट नाही लागत. हव्या असलेल्या पातेल्यामध्ये, जसं की तुम्ही कशामध्येही करू शकता, कुकरमध्ये, पातेल्यामध्ये. मी आता कढई ठेवलेली आहे, ती छानशी तापून द्यायची. कढई तापली की त्याच्यामध्ये तेल गरम करायला टाकायचं. तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा, तोही छानसा परतून घ्यायचा. कढीपत्ता परतला की त्याच्यामध्ये आलं व लसूणची पेस्ट टाकायची, तीही छानशी परतून घ्यायची. आलं लसूणची पेस्ट परतली की त्याच्यामध्ये आपण चॉप केलेल्या मिरच्या टाकायच्या, त्या छानशा परतून घ्यायच्या.
परतत असताना थोडंसं हलवत राहायचं, जेणेकरून जास्त जळत नाही. जळलं तर चव नाही लागणार. स्लो गॅस करायचा थोडासा. सगळं परतलं की त्याच्यामध्ये आपण जाडसर कांदा कापलेला होता तो त्याच्यात घालायचा. तो छानसा खरपूस भाजून घ्यायचा, जेणेकरून लालसर कलर येईल तसा. कांदा आधी परतून घ्यायचा व कांदा परतला की सगळ्या व्हेजेस सगळ्या मंद आचेवरती छानशा भाजून घ्यायच्या. सगळ्या व्हेजेस परतल्या की त्याच्यामध्ये घरगुती मसाले तसेच हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, प्रवीण मसाला, मॅगी मसाला जसे हवे असेल तसे तिखट करू शकता तुम्ही. तसेच लाल मिरची ही टाकू शकता. लगेच त्याच्यावरतून तेल सोडायचं, जेणेकरून ते जास्त जळतही नाही. छानसं परतून घ्यायचं. छोटा स्लो गॅस राहून द्यायचा, जेणेकरून मसाले हे आपले करपणार नाहीत याची काळजी घ्यायची थोडीशी. सर्व व्यवस्थित परतले की आपण स्वच्छ धुतलेले तांदूळ घालायचे त्याच्यात. व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ व्यवस्थित स्वच्छ केलेले असते ते, जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे. पाणी असेल तरीही ते काढून टाकावेत बाजूला. टाकलेले तांदूळ पहिले व्हेजेस एकत्र करून एकजीव परतून घ्यायच्यात. व्यवस्थित परतून घ्यायचा. जसं मी परतते तसंच परतायचे. जास्त खाली लागलंही नाही पाहिजे. थोडा गॅस वाढवून घ्यायचा. आता आपण छोट्या साईजचे सोयाबीन घेतलेली आहोत, मोठ्या साईजची घेतली तरी चालेल. तीही घालून घ्यायची व कोथिंबीर टाकायची वरतून सने. ते सगळं एकजीव करून परतून घ्यायचं. परत एकदा खाली नाही लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची. मी जसं परतवते तसंच परतायचे. सगळं परतलं झालं की त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे आहेत, जेणेकरून मसाले खाली लागतही नाही व छान चविष्ट लागते. मसाले लागले नाही खाली तर छान चव येते व्हेज पुलावला. बघा किती छान दिसतोय. त्याच्यामध्ये आपण पाणी घालूया हवं इतका अंदाजाने. बारीक चिरलेली वरतून कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातली की लगेच वरतून सनी सगळं एकजीव करून मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. सगळं हलवून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण लगेच शेंगदाणे टाकायचे आहेत त्याच्यात. चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण. बघा तर मग किती छान बनलेली आहे आपला व्हेज पुलाव. एकदा नक्की करून बघा. एकदम चविष्ट लागतो असा व्हेज पुलाव. एकदा नक्की करून बघा, खाऊन बघा. अतिशय चविष्ट असणार.